नमस्कार. आज आपण झणझणीत चमचमीत असा कटवडा ही रेसिपी पाहणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा कटवडा तयार होतो. अगदी थंडगार वातावरणात गरमागरम असा वाफाळता कटवडा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा कटवडा तयार होतो. तर हा कटवडा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. कटवडा बनवण्यासाठी इथे आपण प्रथम साहित्य पाहूया. तर इथे आपण अर्धी वाटी सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. 2 मोठे कांदे आपण भाजून घेतलेले आहेत. कांदे मधून चिरून घ्यायचे आणि गॅसवर ते भाजून घ्यायचे. थोडी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण कट बनवण्यासाठी कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल थोडंसं जास्त वापरा म्हणजे कटला छान अशी तर्री येते. तर इथे आपण तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे मोहरीचा वापर केलेला आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. इथे पाहू शकता मोहरी तडतडलेली आहे. एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण कांदा सतत ढवळत राहायचा आहे. तर इथे कांदा छान लालसर परतवून झालेला आहे. परतवून झाल्यानंतर आपण एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत म्हणजे एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण 2 ते 3 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून फोडणीमध्ये वापरणार आहोत. त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो. तर इथे आपण 2 ते 3 कढीपत्त्याची पानं तोडून फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. आता कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा, खोबरं, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरीचं ते आपण इथे वापरणार आहोत. तर इथे आता आपण फोडणीमध्ये तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतवून घेणार आहोत. आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं त्याला तेल सुटलं म्हणजे आपली ग्रेव्ही छान तयार होते म्हणजे अगदी चव छान लागते. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हिंग आवडत नसेल तुम्ही नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. वापर केल्यानंतर आपण फोडणी व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत. मसाल्यांमध्ये आपण 1 चमचा इथे आपण लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर आपण इथे कट झणझणीत बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे. तर इथे आपण 1 चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. इथे मी चिकन गरम मसाला वापरलेला आहे. यामध्ये मसाल्यांचा वापर करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे मसाले करपत नाही. कारण आपण इथे पाण्याचा वापर न करता आपण फोडणीमध्ये मसाले परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि आता अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे छान असा रंग येतो. तर इथे आता फोडणीमध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर परतवून झालेली आहे. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर इथे पाहू शकता मसाले परतवून झाल्यानंतर साधारण तेल सुटलेलं आहे. कोणतीही भाजी, आमटी बनवताना कांदा आणि टोमॅटोचा आणि मसाल्यांचा वापर केल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतवलं म्हणजे त्या ग्रेव्हीला छान अशी चव येते म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. म्हणून आपण नेहमी तेल सुटेपर्यंत आपण कांदा, टोमॅटो आणि मसाले आपण परतवून घ्यायचे. तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे छान असे तर्रीदार असा कट तयार होतो. 2 ते 3 वाटीभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण तुम्हाला जर इथे मूग, मटकी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा उकडलेल्या बटाट्याचासुद्धा वापर करू शकता. इथे मी झटपट आणि अगदी झणझणीत आणि चविष्ट असं कट तयार करून दाखवलेलं आहे. अगदीच कंटाळा आला तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कट बनवू शकता. कांदा खोबऱ्याचं वाटण घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट असा हा कट तयार करू शकता. तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. मिठाचा वापर केल्यानंतर आपण एकदा कट व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत. तर अगदी 1 ते 2 मिनटं आपण आता हा कट उकळून घेणार आहोत. वर आपण कट छान उकळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे. तर अगदी 1 ते 2 मिनिटभर आपण कट छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद छान येतो. आता 2 मिनिट झालेलं आहे. कटला छान उकळी आलेली आहे आणि एकदा आता कट आपण ढवळून घेणार आहोत. मस्त असा रंग आलेला आहे पाहू शकता आणि छान सुगंध असा दरवळत आहे. तर इथे आता 2 मिनिटभर आपण कट उकळून घेतलेला आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे. तर इथे अतिशय चविष्ट झणझणीत असा कट तयार झालेला आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे.
ते आपण झणझणीत असे बटाटवडे बनवणार आहोत. तर वडे बनवण्यासाठी आपण इथे बेसन 1 वाटी घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, 2 चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. तर बटाटवडे बनवण्यासाठी आपण इथे खायच्या सोड्याचा वापर न करता कडकडीत असं तेल घेणार आहोत. तर इथे आपण एक छोटा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा आपण 1 वाटी बेसनसाठी 1 छोटा चमचा आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तेलामुळे काय होतं, बटाटवडे अगदी खुसखुशीत तयार होतात. काही ठिकाणी काय होतं, बटाटवडे बनवण्यासाठी बेसनमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करतात. तर इथे आपण तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर न करता वडे आपण अगदी खुसखुशीत असे तयार करून घेणार आहोत. तर इथे बेसनमध्ये पाण्याची आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन हे पीठ हळूहळू गाठी मोडत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता हातावर आपण असं पीठ घेतल्यानंतर ते पटकन असं पसरत नाही आहे. तर इथे आपलं हे पीठ छान वड्यासाठी तयार करून झालेलं आहे. 1 मिनिटभर अशा पद्धतीने आपण पीठ ढवळून घेणार आहोत, म्हणजे वडे छान हलके आणि खुसखुशीत होतात. तर ही टीप लक्षात ठेवा, कधी पण वडे बनवताना खायच्या सोड्याचा वापर किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता वडे अगदी खुसखुशीत असे तयार होतात. तर इथे आता वडे बनवण्यासाठी पीठ आपलं छान तयार करून झालेलं आहे. तर 5 ते 10 मिनटासाठी आपण ते बाजूला ठेवणार आहोत. बटाटवडे बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. 1 मोठा आल्याचा तुकडा, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, ह्या मी तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 छोटा चमचा आपण इथे धण्याचा वापर केलेला आहे. पाण्याचा वापर न करता आपण इथे जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. उकडून घेतलेले बटाटे आपण अशा पद्धतीने कुस्करून घेणार आहोत. जाडसर असे कुस्करून घ्यायचे, एकदम लगदा तयार करून घ्यायचा नाही आहे, म्हणजे वडे छान तयार होतात. झाल्यानंतर पाण्यातून ते लगेच काढून चाळणीमध्ये निथळत ठेवायचं, म्हणजे वडे छान असे सुके तयार होतात. आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे, मिरची, आलं, लसूण आणि आपण धण्याचा वापर केलेला आहे, तो आपण तेलावर परतवून घेणार. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण ठेचा छान परतवून घेणार आहोत. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर हाताने तोडून घ्यायची, म्हणजे छान असा स्वाद येतो. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. तर फोडणीमध्येच हळदीचा वापर करायचा, म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता हळद आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. फोडणीमध्ये हळद परतवून झालेली आहे. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. फोडणीमध्ये आता आपण कोथिंबीर व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत. कोथिंबीर परतवून झालेली आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ फोडणीमध्ये आता परतवून झालेलं आहे. आणि आता आपण ही फोडणी आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आपण कुस्करून घेतलेले आहेत, ते आपण त्याच्यावर ही फोडणी आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता फोडणीमध्ये आपण बटाट्याचा वापर न करता ही फोडणी आपण उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. एकदा अशा पद्धतीने हे बटाटे वडे बनवून बघा, अतिशय चविष्ट असे हे वडे तयार होतात. तर इथे आता फोडणी आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. साधारण थंड झाल्यानंतर आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि बटाट्याचे आपण वडे बनवून घेणार आहोत. तर इथे फोडणी थंड झालेली आहे आणि आता आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता फोडणी आपण व्यवस्थित अशी बटाट्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण वडे वळून घेणार आहोत. तर छोटे मोठे असे वडे तुम्ही बनवू शकता. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे बनवू शकता. सर्व वडे आपण अशा पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. तर इथे सर्व वडे आपले बनवून झालेले आहेत आणि आता आपण तयार बेसन पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. तर इथे आपण तयार करून घेतलेलं बेसन आहे ते एकदा अशा पद्धतीने 1 मिनिटभर आपण मिक्स करून, म्हणजे एकाच दिशेने अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत, म्हणजे वडे छान हलके असे तयार होतात. इथे आपण वडे तयार करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने आपण आता पिठामध्ये घोळवून कढईमध्ये तळून घेणार आहोत. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण वडे सर्व तेलामध्ये सोडणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सर्व वडे आपण सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. इथे तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही वडे एका वेळेला 3 ते 4 तुम्ही तळू शकता. तर इथे आता वडे एक बाजूने छान तळून झाल्यानंतर ते उलटपलट असे करून खरपूस असे आपण तळून घेणार आहोत. तर इथे आता वडे तळून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आपण इथे खायच्या सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे.
अगदी खुसखुशीत असे हे वडे तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपण एका डिशमध्ये आपण गरमागरम असे बटाटे वडे ठेवणार आहोत आणि त्याच्यावर आपण जो कट तयार करून घेतलेला आहे तो आपण वड्यांवर ओतणार आहोत. असा चविष्ट झणझणीत असा हा कट तयार होतो. वरून बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस. अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असा हा कटवडा तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. गरमागरम असा कटवडा तयार आहे. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.